मी सध्या त्याच श्रीरंग सोसायटीच्या या गणपतीच्या समोर आहे। आपण पाहिलं तर इथे आपल्याला मुंबई लोकल आणि कोकण रेल्वे आणि संपूर्ण भारतीय रेल्वे या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी एकाच छताखाली गणपतीच्या समोर दर्शन घेत असताना बघायला मिळतील। सुरुवातच जर करायची झाली तर इथे कोकण रेल्वेच्या वरचा सगळ्यात उंच असलेला ब्रिज हा पानवलचा ब्रिज इथे साकारण्यात आलेला आहे आणि त्यावरून ट्रेन धावताना देखील आपल्याला कोकण रेल्वे ही धावताना देखील बघायला मिळणार आहे। दुसरीकडे मुंबई लोकलमध्ये साजरा होत असलेला प्रत्येक सण या देखाव्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल। पावसाळा सुरू होतो, त्या पावसाळ्यामध्ये मुंबई लोकल बंद पडते, पण अशा बंद पडलेल्या लोकलमधून देखील प्रवास करत असताना आपण कसा प्रवास करायला हवा हे दाखवण्यासाठी इथे प्रत्यक्षात पाऊस देखील साकारण्यात आलेला आहे। या देखाव्याची कन्सेप्टच ही आहे की मुंबई लोकल आणि कोकण रेल्वे, मुंबईची रेल्वे, भारताची रेल्वे आणि या सगळ्या रेल्वेतून प्रवास करत असताना आपण कोणती काळजी घ्यायला हवी, आपण एक रिस्पॉन्सिबल पॅसेंजर म्हणून कसं वागायला हवं हे देखील सांगण्यात आलं आहे। तर या श्रीरंग स्थानकात आपण आलेलो आहोत आणि श्रीरंग स्थानकाची निर्मिती ज्यांनी केली ते हे मंडळाचे सर्व पदाधिकारी आपण बघताय। यांनीच दिवस रात्र मेहनत करून हा देखावा उभारलेला आहे, साकारलेला आहे। आपण प्रमोद सावंत यांच्याशी बोलणार आहोत। कन्सेप्ट आणि सगळं मेहनत तुमची आहे, सगळ्यांनी हेल्प केलेली आहे इथे दिवस रात्र। किती दिवस लागले हा संपूर्ण देखावा उभा करण्यासाठी आणि मुळात ही कन्सेप्ट नेमकी काय आहे तुमची? आम्हाला साधारण ॲक्च्युअल काम करायला जवळजवळ 2 आठवडे लागले, पण 2 महिने आधी सुरुवात झाली होती त्याची। सगळ्या अशा चुकीच्या बाजू आम्हाला नाही दाखवायच्या होत्या। मेन म्हणजे साधारण आपला रेग्युलर प्रवासी असतो त्यांच्या मनातल्या भावना ह्या आम्ही इकडे व्यक्त केल्यात रेल्वेच्या दृष्टीने। कारण काय होतं का आपण ट्रॅव्हल करतो नेहमी, पण त्याच्यातली जी मजा असते किंवा आता एखादा माणूस रेग्युलर जॉबसाठी एका ठिकाणी जातोय का त्याच्यामध्ये जी माणसं भेटतात ही आपली एक फॅमिली होऊन जाते। तर तो आम्हाला एक इमोशनल हे कॅप्चर करायचा होता। जालन्यातील मानाचा आणि वैभवशाली परंपरा असलेला नवयोग गणपतीची एक ओळख आहे आणि त्याची दुसरी एक ओळख आहे ती म्हणजे ही चांदीची मूर्ती। तब्बल 65 किलो चांदीची ही मूर्ती आहे। आपण बघू शकत असला हा कलश देखील चांदीचा आहे आणि वरचे छत्र देखील चांदीचं आहे। जवळपास 2.5 किलोचं हे छत्र आहे आणि जो सुवर्ण जडित मुकुट आहे तो 11 तोळ्याचा आहे। भरीव अशी ही 65 किलो चांदीची मूर्ती आहे आणि ही मूर्तीच या गणेश मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे। त्याहीपेक्षा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 77 वर्षाची परंपरा असलेल्या या गणेश मंडळाचे सदस्य देखील काही मुस्लिम आहेत। 77 वर्षापूर्वी देखील या मंडळाची स्थापना झाली, त्यावेळेस त्यामध्ये मुस्लिम सदस्य होते। मंडळाचे अध्यक्ष आपल्याबरोबर आहेत। नेमकी काय परंपरा आहे याची? आमच्या गणपतीची परंपरा आहे सर्व जाती धर्माचे लोक या मंडळात आमच्या समाविष्ट आहे। यावर्षी 40व्या वर्षी आम्ही राम मंदिरची प्रतिकृती इकडे उभारलेली आहे। अनेक वर्ष आपण राम मंदिर उभारणीचं प्रतीक्षा करत होतो, ओपनिंगची प्रतीक्षा करत होतो। यावर्षी ती पूर्ण झाली। आमचे कलाकार जे आर्टिस्ट आहेत त्यांना आम्ही अयोध्येला पाठवून संपूर्ण इथले प्रतिकृतीचे फोटो घेऊन हे पिलर्स, हे सगळे बाकीचे जे वरती छत आहे, त्याच्यानंतर ते डोम आहे, यांचे फोटोग्राफ घेऊन आम्ही त्याची नक्कल करून इकडे राम मंदिर प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न केला। सांगली शहरातील फौजदार गल्लीतील पैलवान भारतभीम मंडळाकडून यंदा जो देखावा साकारला गेलाय तो सामाजिक विषयावरती भाष्य करणार आहे। सध्याची जी परिस्थिती आहे त्यानुरूप छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून स्त्रियांना मिळालेला सन्मान या विषयावरती हा देखावा या ठिकाणी या मंडळाने उभारलेला आहे। या मंडळाकडून सातत्याने सामाजिक विषयावरती भाष्य करणारे देखावे दरवर्षी गणपती निमित्त उभारले जातात। यावर्षी देखील परस्त्री माते समान हा जो संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला होता
या संदेशाचा देखावा या मंडळानं उभारलेला आहे। तर अशा पद्धतीनं या देखाव्याच्या माध्यमातून परस्त्री मातेसमान हा संदेश, जी सामाजिक परिस्थिती सध्या आपण पाहतोय, या सामाजिक परिस्थितीनुरूप या सांगली शहरातील फौजदार गल्लीतील भारत भीम मंडळानं या सामाजिक विषयावरती भाष्य करण्याच्या अनुषंगानं छत्रपती शिवाजी महाराजांकडून स्त्री सन्मानाचा देखावा हा अत्यंत आकर्षक पद्धतीनं उभारलेला आपल्याला दिसून येतोय। सध्या जे 40शीत आहेत त्यांचं बालपण अतिशय समृद्ध गेलं, याचं कारण होतं तेव्हाचे देशी खेळ। मात्र काळ बदलला आणि सर्व खेळ जे आहेत त्याची जागा जी आहे ती मोबाईलने घेतली। तंत्रज्ञानामुळे जुने देशी खेळ जे आहेत ते अस्तंगत होत गेले आणि या देशी खेळाची आठवण करून देणारी जी एक थीम जी आहे या वर्षीची, जे उपक्रमांची थीम आहे पातूरच्या खडकेश्वर गणेश मंडळाची आहे। कारण या गणेश मंडळानं आतापर्यंत जे उपक्रम राबवले ते नेहमीच समाजाला काहीतरी नवीन शिकवणारे होते। आपण पाहतोय की हे गिल्ली दांडू, विटी दांडू ज्याला म्हणतो आपण, हे मुलं खेळतात आणि अनेकांचं बालपण समृद्ध करणारा ही विटी दांडूचा खेळ होता। मात्र आज या नवीन पिढीला विटी दांडू काय आहे हे समजणार आहे। त्याचबरोबर हे 2 चाकी पांगुळ गाडा ज्याला म्हणून आपण, लहानपणी जे मुलं नेमकं चालायला लागायचे त्यांना हा गाडा जेव्हा मिळायचा, त्यानंतर हा लोट गाडा सुद्धा होता। त्यानंतर पुढचा खेळ आपल्याला दिसतोय ते चिरगोडी दिसतोय। या पिढीला, सध्याच्या पिढीला चिरगोडी काय आहे हे माहीत नसेल, मात्र या चिरगोडीनं अनेकांचं बालपण समृद्ध केलेलं आहे। आणि खडकेश्वर गणेश मंडळानं जे आहे ते सदैव देशी खेळ जे आहे आणि देशी संस्कृती, देशी परंपरा यांना मोठं करण्याचं काम सातत्यानं केलं आणि अनेकांचं बालपण हे, अनेक मुलं जे आहे कंच्या गोळ्या जे आहेत, अनेकांच्या लहानपणाच्या अनेक आठवणी या कंच्या गोळ्या खेळाशी जुळलेल्या असतात किंवा पल्लिकडला भोवरा जो आहे खडकेश्वर गणेश मंडळानं या संपूर्ण वर्षीचा देखावा जो आहे आणि उपक्रम जे आहे ते देशी खेळांवर हे केलेले आहेत। वर्ध्याच्या सावंगी येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मातीमधून मूर्ती साकारलेल्या आहेत। शॅडो मातीचा वापर करत आणि एकूणच लाकडाचा वापर करत अशा प्रकारच्या इको फ्रेंडली गणेश मूर्ती ज्या आहेत त्या साकारलेल्या आहेत। सासे हो रही है कम, आओ पेड़ लगाए हम, अशा प्रकारचा संदेश आपण पाहू शकतो। कशा पद्धतीनं या ठिकाणी ज्या मातीच्या मूर्ती आहेत त्या मातीच्या मूर्तीमध्ये सुद्धा एक संदेश देण्याचा प्रयत्न जो आहे हा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या ज्या मूर्ती आहेत या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळतात, त्याचंच हे एकूण एक्झिबिशन सुद्धा या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। आणि वेगवेगळ्या जसं ही जी मूर्ती पाहिली आपण तर झाड आहे आणि झाडाच्या खाली जी आहे ती मूर्ती साकारलेली आहे। तर दुसरीकडे बघितलं तर शंकरजी सुद्धा या मूर्तीमधून साकारण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। मग दुसरीकडे चंद्रावर बसलेला गणपती असेल किंवा माती म्हणजे एकूणच बासरी वाजवणारा गणपती, असे वेगवेगळे रूप जी आहेत ती रूप साकारण्याचा प्रयत्न जे आहे या मेडिकलच्या विद्यार्थ्यांकडून झालेला आहे। आणि त्याचं या ठिकाणी पोहोचणारे जे दर्शक असतील किंवा या ठिकाणी पोहोचणारे रुग्ण असेल, नागरिक असेल, यांना या मूर्ती सध्या आकर्षित करीत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।